पहिल्या श्रावणी सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज सर्वांचा उपवास असणार आहे आणि आपण नेहमीच उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे असे उपवासाचे पदार्थ करतो। आज मी उपवासाचे मंचुरियन बनवलेले आहेत। चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया। मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा भिजवलेला नाही, साबुदाणा कच्चाच आहे। 1 वाटी बारीक केलेले शेंगदाणे, 1 बटाटा आणि 4-5 हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत। सर्वात आधी आपण साबुदाणा भाजून घेणार आहे। जास्त वेळ नाही, एक 5 ते 6 मिनिटं आपण साबुदाणा भाजून घेणार आहे। यानंतर आपल्याला साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। आपण त्यासाठी साबुदाणा भाजून घेतोय, भाजल्यामुळे तो पटकन मिक्सरमध्ये वाटला जातो। साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपण त्याला काढून घेणार आहे। काढल्यानंतर त्याला एक 5 मिनिटं थंड होऊ देणार आणि त्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून काढणार आहे। साबुदाणा आणि हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली। त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून पुन्हा याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। आता ते एका मोठ्या प्लेटमध्ये घेतलं आहे। त्यानंतर मी बटाटा खिसून घेतला आहे। चला आता आपण साबुदाणा, शेंगदाणे, हिरवी मिरची जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकूया आणि किसलेला बटाटा यामध्ये आपण टाकणार आहोत। किसलेला बटाटा टाकल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही। पाणी न वापरता आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे। सर्व मिश्रण छान एकत्रित झाल्यानंतर आपण त्यामध्ये दही ॲड करणार आहे। आपण यामध्ये दही ॲड करून सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये पुन्हा अजून 1 चमचा दही ॲड करणार आहे। म्हणजे आपण अजून तरी यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही। आता आपण यामध्ये दही ॲड करून सर्व मिश्रण पुन्हा मिक्स करून घेतोय। दही ॲड केल्यानंतर सर्व मिश्रण आपण पुन्हा छान असे एकत्रित करून घेऊया। त्याचा आपण असा गोळा तयार केलेला आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे मंचुरियन म्हणजे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। आपण साबुदाण्याचे सर्व बॉल्स तयार करून घेतले। आता आपण याला गरम तेलामध्ये तळून घेऊयात। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आता एक एक बॉल सोडूया। तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी हळूहळू एक एक बॉल सोडत आहे। घाई करायची नाही आपल्याला, आपण त्यामध्ये स्लोली हे बॉल्स सोडणार आहोत।
बॉल्स तेलामध्ये टाकल्या त्याला लगेच पलटायची घाई करायची नाही. जर आपण त्याला लगेच पलटी मारली तर ते बॉल्स फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एक अर्ध्या मिनटानंतर आपण हे हळूहळू त्याला पलटणार आहोत. म्हणजे खालची बाजू चांगली फ्राय झाल्यानंतर आपण त्याला हळूहळू पलटी मारून घ्यायचं आहे. मंद आचेवर हे आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत. आपण हे बॉल्स मंद आचेवरच फ्राय करायचे. जर याला हाय फ्लेमवरती जर तळलं तर वरची बाजू तळल्यासारखी होईल आणि आतली बाजू कच्ची राहील. त्यामुळे याला आपण मंद आचेवर तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपले साबुदाण्याचे मंचुरियन छान असे फ्राय झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत पण झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मंचुरियन किती छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मंचुरियन किती क्रिस्पी झालेलं आहे. त्याचा छान असा आवाज येतोय. चला आपण आता मंचुरियन ट्राय करूयात. झटपट होणारी रेसिपी आहे. उपवासाला आपण नक्की ट्राय करा. ही सर्वांना खूप आवडेल. तुम्ही पाहू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान असे फ्राय झालेले आहेत मंचुरियन. खायलाही खूप टेस्टी लागतात. रेसिपी नक्की ट्राय करा. उपवासाचे मंचुरियन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वस्थ खा आणि मस्त राहा. पुन्हा एकदा श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा.